ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे माझी आवडती सर्व ही संपत्ती असो जगतपती शास्त्र तुझे. माझी आवडती सर्व ही संपत्ती असो जगतपती शास्त्र तुझे. शास्त्र तुझे जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन करंथिकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय 8 व 9 ही वचने. करंथिकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय 8 व 9 ही वचने. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपा दाने. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्तामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही ऐकत आहोत पहिले करिंथ याचा 12वा अध्याय आणि 8 ते 9 ही वचने. ह्या 2 वचनांमध्ये प्रभू परमेश्वराचा दाससेवक संत पौल करिंथीतल्या मंडळीला पत्र लिहित असताना दानांबद्दल शिकवत आहे. जे दान स्वर्गीय दान आहे, पवित्र आत्म्यापासून मिळालेलं आणि कृपादाने आहेत. ही कृपादाने निरनिराळे आहेत, वेगवेगळे आहेत, अधिक आहेत. आणि जेव्हा वेगवेगळे हे दान मिळतात, कोणाला भाषा बोलण्याचं दान आहे, अन्य भाषा बोलण्याचं, किंवा कोणाला भूते काढण्याचं आहे, कोणाला संदेश देण्याचा आहे, कोणाला देवबापाच्या वचनाच्या द्वारे सुंदरतीन टीचिंग देण्याचं आहे, कोणाला निरोगी करण्याचं दान आहे, आरोग्याचं दान आहे. ते प्रार्थना करता क्षणी निरोगी जे आजारी आहेत ते देखील निरोगी होतात. प्रियांनो, हे सर्व दान एकच आत्मा देतो. तो आहे प्रभू परमेश्वराचा पवित्र आत्मा, जो आम्हाला देण्यात आलेला आहे. तो त्याच्या इच्छेनुसार देतो, यासाठी की आम्ही एकच कार्य करावं, एकाच देवाचं, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं. या दानांमुळे आम्ही कोणाच्याही पेक्षा मोठे आहोत असं न समजता आम्हाला कृपा मिळाली ख्रिस्ताच्याद्वारे. म्हणून मला हे दान प्रभूच्या गौरवासाठी उपयोगामध्ये आणायचं आहे. आणि या दानांमुळे मला गर्व करायचा नाही आहे, तर प्रभूमध्ये मला आनंदित होऊन देवबापाच्या सामर्थ्याने भरून आत्मिकतेने खरेपणाने प्रभूची सेवा करायची आहे.
आत्मिक दानं जेव्हा मला वेगवेगळे मिळतात, त्या सर्व दानांमध्ये मी प्रत्येकजण आम्ही देवाची कृपा आम्हाला मिळाली हे आम्ही स्वीकारावं. देवाची कृपा म्हणजे आम्ही पात्रतेचे नव्हतो, देवाने आम्हाला ही दया केली, कृपा केली की इतकं मोठं आत्मिक दान, पवित्र आत्म्याचं सामर्थ्याचं दान मला ते गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. मग त्या वरदानाचा मी उपयोग देवबापाच्या चरणी नम्रतेने खरेपणाने करावा आणि प्रभूला उंचावण्यासाठी आणि माझ्या बहीण भावांना प्रभूची ओळख करून देण्यासाठी. जे आम्हा सर्वांना प्रभूने देवाच्या लेकरांना आत्मिक दान दिलेलं आहे, जे तारण प्राप्त झाल्यानंतर देवबाप त्यांना चिन्ह दाखल हे दान देतो, त्या दानाचा आम्ही उपयोग देवाच्या गौरवासाठी करावा. परमेश्वर आपल्या सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वाद देव. धन्यवाद देवा. पित्या, पवित्र आत्म्याचे निरनिराळे दानं आहेत, ज्याला कृपा दाने म्हटलेले आहेत, तुझ्यापासून मिळतात देवा. कोणीही मनुष्य ते स्वतःहून कोणत्या प्रकारचे दान आपल्या स्वतःमध्ये आणत नाही, तर देवा तुझ्या इच्छेने, होय प्रभू तुझ्या इच्छेने ही कृपा मिळते आणि पवित्र आत्म्याचं वरदान तू देतो आणि तुझे लेकरं तुझी सेवा करतात. ज्या आत्म्याने खरेपणाने सेवा करत आहेत देवबाप्पा, त्या दानांचा उपयोग करते त्या सर्वांना यापुढे अधिक आनंदाने, हर्षाने, रेलचेलने भर आणि बाप्पा तुझं गौरव त्यांच्या जीवनातून त्यांच्या दानाद्वारे हो. आणि देवबाप्पा प्रार्थना करतो, ज्यांना आत्मिक दानवरदान मिळाले नाहीत देवा, त्या बहीण भावांनी पश्चाताप करून तुझ्यामध्ये होय बाप्पा पूर्णतेने शरण यावं आणि प्रभू तुझ्यापासून तारणाचा अनुभव घेऊन देवा, जे बाप्पा तारणाचं चिन्ह म्हणून तू दिलेलं आहे, होय बाप्पा ते दान बाप्पा, जी तुझी इच्छा आहे ते वरदान त्या लेकरांना देऊन त्यांच्याद्वारे तुझी सेवा करून घे. देवबाप्पा आम्ही धन्यवाद देतो की स्वर्गीय दान वरदानाने तू आम्हाला भरलं, मोठ्या हिमतीने भरलं, वेगवेगळे बाप्पा कृपा दाने तू दिली तुझ्या गौरवासाठी. तू महान प्रभू देवा की आम्हावरती कृपा केलीस देवा, आम्हाला तू तारण दिलं, ही मोठी कृपा केली देवा, आमचा उद्धार केला. धन्यवाद देतो. आम्ही प्रत्येक जणाने होय बाप्पा ह्या कृपेमध्ये स्वतःला आनंदित मानावं, हर्ष करावा, कारण की देवराचे पित्या तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे हे दान वरदान मिळालेले आहेत. आणि देवबाप्पा सर्व प्रत्येकाला देवबाप्पा होय बाप्पा सहाय्य कर. सर्व दाने वरदाने देवबाप्पा तुझ्या गौरवासाठी त्याचा उपयोग करून तुझाच महिमा हो असं घडून आण. धन्यवाद देतो देवा, तुमची प्रार्थना ऐकली. विनंती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली आहे म्हणून ते देवबाप्पा, आमेन. शास्त्राचे पठण श्रवण मनन हर्षी करो मन सदा माझे. शास्त्राचे पठण श्रवण मनन हर्षी करो मन सदा माझे. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाही दिसताती. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाही दिसताती. जीवनाची फळे. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.